सी लास्ट लेक्चरला काय पाहिलं होतं ऑलरेडी डिस्कशन झालं आहे किंवा ते माहिती आहे. सो आजचा हे पोर्शन पाहू जो की लास्ट थर्ड पार्ट आहे उप्समध्ये. सो 4 पिलर्स ऑफ ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग. त्यामध्ये 4 पिलर्समध्ये आहे फर्स्ट ॲब्स्ट्रॅक्शन, एनकॅप्सुलेशन, इनहेरिटन्स आणि पॉलिमॉर्फिझम. एक एक कन्सेप्ट आपण डिटेलमध्ये पाहू प्लस त्याचे कोड पण पाहू. पण त्या अगोदर जे मेन आहे किंवा सुरुवातीचे आहे इनहेरिटन्स ते पाहू. इंटरमध्ये क्वेश्चन नक्की होईल. पायथनवरती असेल ना तर पायथनवरती रेगेक्स किंवा असे बेसिक क्वेश्चन झाल्यानंतर लिस्ट टपल किंवा लाईक जे काय बेसिक पायथनमध्ये ते कोडिंग क्वेश्चन झाल्यानंतर जर उप्स तुम्हाला माहिती असेल किंवा इंटरव्ह्यूला जर येत असेल तर तो नक्की यावरती थेरॉटिकल और कोडिंगचे क्वेश्चन विचारेल. सो बी प्रिपेअर्ड. ओके, कन्सेप्ट या गोष्टी डिटेलमध्ये पाहणार. सो डोंट वरी. एनकॅप्सुलेशन म्हणजे ना आपण एक प्रोव्हाइडिंग अ प्रोटेक्शन और कव्हरिंग. ओके, सांगेन पुढे कशासाठी. देन पॉलिमॉर्फिझम म्हणजे मेनी फॉर्म्स और मल्टिपल फॉर्म्स. इन डिटेलमध्ये आहे पुढे ॲब्स्ट्रॅक्शन आणि देन इनहेरिटन्स. इनहेरिटन्स तर ऑलरेडी माहिती आहे. सो लेट्स सी इन डिटेल इनहेरिटन्स. So basically there are few types of inheritance, total 5. Single inheritance, multi-level, multiple, hierarchical and hybrid. हे total 5 types आहेत inheritance चे. Then हे इनहेरिटन्सचे ना लाईक जे काही टाईप्स आहेत त्याचं एक्सप्लेनेशन आहे. सांगतो की सिंगल इनहेरिटन्स म्हणजे तुमच्याकडे एकच बेस क्लास असेल आणि एकच डिराइव्ड क्लास असेल. इट्स सिंगल इनहेरिटन्स. मल्टिपलमध्ये तुमच्याकडे मोर दॅन वन बेस क्लास असतील आणि वन डिराइव्ड क्लास असेल त्या केसमध्ये त्याला मल्टिपल इनहेरिटन्स म्हणतात. मल्टी लेवलमध्ये तुमच्याकडे ना मल्टिपल लेवल असते लाईक ग्रँडफादर, फादर, चाइल्ड. या केसलाच मल्टी लेवल इनहेरिटन्स म्हणतात. दोनपेक्षा जास्त लेवल असते तिथं. हायरार्चिकलमध्ये जिथे तुमच्याकडे एक बेस क्लास असतील आणि मल्टिपल डिराइव्ड क्लास असेल तो हा इनहेरिटन्स. देन हायब्रिड. हायब्रिड इज नथिंग बट कॉम्बिनेशन ऑफ डिफरंट टाईप ऑफ इनहेरिटन्सेस. क्लिअर? काय डाऊट आहे? हो सर, परत सांगा. आहे थेरी आहे हायरार्किकल. कोणतं कळलं नाही हे का? हायरार्किकल. देअर विल बी सिंगल बेस क्लास अँड मल्टिपल डिराइव्ड क्लासेस. हे बेस एक, मल्टिपल डिराइव्ड. बरोबर, उलट झाड. हां, ओके ओके ओके, रूट आणि नंतर ब्रांचेस. एक बेस क्लास असेल, मल्टिपल डिराइव्ड क्लास असतील. प्रियंका कळालं? हो सर, कळालं. ठीक आहे, पुढे पहा. हे तर पाहणार आहोत बट त्या अगोदर एक ओव्हररायडिंग नावाचे कन्सेप्ट आहे. सो ओव्हररायडिंग कन्सेप्टबद्दल थोडं पाहू. इन पायथन overriding is a concept in object oriented programming that allow a subclass to provide a specific implementation of a method that has been already provided by superclass. Okay, superclass ने जी कोणती ऑलरेडी मेथड प्रोव्हाइड केली आहे त्या तीच परत मेथड ना त्याचा सब क्लास प्रोव्हाइड करेल. ओके, हे ओव्हररायडिंग म्हणतात. एखाद्या क्लासनं किंवा सुपर क्लास असेल, मेन क्लास असेल, त्या क्लासनं प्रोव्हाइड केलेली मेथड त्याचा सब क्लास तो प्रोव्हाइड करते. इट्स कॉल्ड ॲज ओव्हररायडिंग. इंटरव्ह्यूमध्ये होईल ओव्हररायडिंग आणि ओव्हररायटिंगमधला फरक आहे तो पुढे सांगेन. हे ओव्हररायडिंग फक्त सध्या लक्षात असू द्या. देन एक क्लास डिफाईन केला मी, क्लास व्हेकल. ओके, फंक्शन, कॉलिंग अ मेथड, स्टार्ट, सेल्फ कीवर्ड यूज केला आहे. देन रिटर्न, व्हेकल स्टार्टिंग. दुसरा क्लास आहे कार, पण हा जो आहे इथं कॉल केला आहे इनहेरिटन्स आपण ज्याला म्हणतो. व्हेकल इथं कॉल केले. ओके, सो इट इज इनहेरिटिंग द प्रॉपर्टीज ऑफ क्लास व्हेकल इन टू द क्लास कार. डेफ, स्टार्ट, सेल्फ, रिटर्न, कार इज स्टार्टिंग. ओके, देन क्लास थर्ड आहे मोटरसायकल. यामध्ये परत मी व्हेकलला इथं कॉल करतो आहे. ओके, सो इट विल बी अगेन इनहेरिटिंग द प्रॉपर्टी ऑफ व्हेकल क्लास इन टू द मोटरसायकल क्लास. डेफ, स्टार्ट हे मेथड आहेत सगळ्या. आणि देन सेल्फ कीवर्ड अगेन रिटर्न मोटरसायकल इज स्टार्टिंग. देन ऑब्जेक्ट क्रिएट केला किंवा तुम्ही असं म्हणता ऑब्जेक्ट मला किंवा इन्स्टन्स क्रिएट केला. माय कार इज इक्वल्स टू कार. ओके, देन माय मोटरसायकल इज इक्वल्स टू मोटरसायकल. ओके, दोन वेगळे क्लास आहेत कार आणि मोटरसायकल. सो दोन्ही ऑब्जेक्टचा मी इन्स्टन्स तयार केला. देन मी प्रिंट काय करतो आहे तर माय कार डॉट स्टार्ट. ज्या काय मेथड आहेत त्या मी त्यांना प्रिंट करतो किंवा कॉल करतो आहे. देन प्रिंट माय मोटरसायकल डॉट स्टार्ट. आपण मागाशी काय म्हटलं ओव्हररायडिंग म्हणजे एखाद्या सुपर क्लासने जी काय मेथड कॉल केली तीच मेथड किंवा स्पेसिफिक इम्प्लिमेंटेशन मेथड ना त्याचा सब क्लास कॉल करेल. सो पहा, हा जर सुपर क्लास असेल तर बाकीचे त्यांचे बेस क्लास आहेत किंवा डिराइव्ड क्लास असं म्हटलं तरी चालेल, किंवा सब क्लास आणि बाकी हा सुपर क्लास असेल. सो तिघामध्ये कॉमन पाहिलं तर एक मेथड आहे स्टार्ट नावाची.
स्टार्ट. सो आपण जे काय म्हटलं त्याचा इथं प्रूफ आहे की ओव्हररायडिंग इज नथिंग बट जिथं ना सुपर क्लास एखादी मेथड प्रोव्हाइड करतो आणि तीच मेथड त्याचे सब क्लासेस किंवा डिराइव्ड क्लासेस आहेत ते प्रोव्हाइड करत असतात, तर इट्स कॉल्ड ॲज ओव्हररायडिंग. सो हे रिझल्ट प्रिंट केले तर तिथे रिझल्ट मिळतील. कार स्टार्टिंग, मोटरसायकल स्टार्टिंग. क्लिअर झालं? हा यस. देन नेक्स्ट हे आहे इथं एक्सप्लेन केलं आहे. पाहायचं असेल किंवा वाचायचं असेल तर नंतर वाचून घ्या, मी जे सांगितलं तेच आहे. आणि यामध्ये ना 3 गोष्टी होत्या. फर्स्ट आहे इनहेरिटन्स नावाची गोष्ट मी जी सांगितली, 3 कन्सेप्ट शिकले तुम्ही इथं. मेथड ओव्हररायडिंग म्हणजे एक्झॅक्ट काय, आणि पॉलिमॉर्फिझम. ओके, लाईक सेम मेथड नेम बट इन अ डिफरंट फॉर्म. ओके, सी व्हेकलमध्ये पण तुम्ही स्टार्ट पाहिलं, कारमध्ये पण पाहिलं आणि मोटरसायकलमध्ये पण पाहिलं. कॉलिंग अ सेम मेथड नेम विथ अ डिफरंट फॉर्म और डिफरंट वेगवेगळ्या फॉर्ममध्ये आहे. पुढे पॉलिमॉर्फिझम सांगेल, पण सध्या या 3 गोष्टी तर पाहिल्या आपण: पॉलिमॉर्फिझम, इनहेरिटन्स अँड ओव्हररायडिंग. ओव्हरलोडिंग. सी इन ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग, OOP, त्यालाच ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग म्हणतात. ओव्हरलोडिंग रिफर्स टू दी ability to define multiple functions or a method with the same name in a class. ओके, त्याच क्लासमध्ये सेम नावानं मल्टिपल मेथड्स और मल्टिपल फंक्शन्स डिफाईन करणं, यालाच ओव्हरलोडिंग म्हणतात. बट डिफरंट पॅरामीटर लिस्ट, पण पॅरामीटर लिस्ट वेगळे असणं. ओके, एक्झाम्पल आहे, यावरती कोड नाही कारण कोड सी ओव्हररायडिंगवरती आणि ओव्हरलोडिंगवरती कोड कोणीच विचारत नाही. डिफरन्स त्यातला फक्त ना, तुम्ही त्याच बोलला होता. मेन हाच विचारतात, कोडिंग कोणी जात नाही कोडिंगला. ओके, डिफरन्स फक्त विचारले की ओव्हरलोडिंग आणि ओव्हररायडिंग मधला काय. सो इथे एक्झाम्पल आहे. लेट्स कन्सिडर रिअल लाईफ सिनारिओ टू डेमॉन्स्ट्रेट ओव्हरलोडिंग इन पायथन युझिंग द क्लास that models is a shopping cart and the e-commerce application. The add item method in the shopping class can be overloaded to handle different type of input for adding item to the carts. Real life example, shopping cart. Okay, जे तुम्ही फ्लिपकार्ट किंवा अमेझॉनवरती शॉपिंग कार्ट यूज करतात ते. In an e-commerce setting, user might want to add different type of item to their shopping cart. Okay, the item could be added by specifying the single item, multiple item at once, or even विथ द स्पेसिफिक क्वांटिटीज. ओके, म्हणजे वेगवेगळ्या टाईपचे आयटम्स वेगवेगळ्या क्वांटिटीमध्ये, किंवा सेम टाईपचे आयटम सेम क्वांटिटी, किंवा सेम टाईपचे आयटम वेगवेगळ्या क्वांटिटीमध्ये. ओके, सो हे ना ओव्हरलोडिंगच्या अंडर येते. हे डेफिनेशन महत्त्वाचे आहे बस. आणि एक्झाम्पल इट्स अप टू यू, एक्सप्लेन करायचं असेल करा किंवा करू नका, इट्स अप टू यू. बट डेफिनेशन आर इम्पॉर्टंट, इंटरव्ह्यूमध्ये नक्की विचारते डेफिनेशन. देन इनहेरिटन्समध्ये सिंगल इनहेरिटन्स. ओके, सिंगल इनहेरिटन्स आत्ता सांगितलं होतं, आठवत असेल तर. इथे डेफिनेशन पण आहे, डोंट वरी. मी सांगितलेली सिम्पल वर्ड्समध्ये डेफिनेशन होती, ही आहे ती थोडी यू कॅन सी स्टँडर्ड. ती मग अशी सिम्पल आणि इझी होती समजायला. ही आहे ती स्टँडर्ड डेफिनेशन आहे, कोणती सांगितली तरी चालेल. सिंगल इनहेरिटन्स इज अ कन्सेप्ट ऑफ ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग वेअर अ क्लास कॅन इनहेरिटेड ॲट्रिब्यूट्स अँड द बिहेवियर from only one single base class. In other words, a class have only one immediate parent class from which it inherits the properties or attributes. Okay, सो आता जे खाली एक्झाम्पल पाहणार त्यामध्ये ना 2-3 गोष्टी कंबाईन आहेत. कन्सेप्ट ऑफ इनहेरिटन्स त्यामध्ये पाहायला मिळेल, ओव्हरलोडिंगची कन्सेप्ट पाहायला मिळेल, प्लस सुपर फंक्शन आणि पॅरेंट क्लास, इनिट मेथड वगैरे अशा गोष्टी पाहायला मिळतील तुम्हाला. सो हे ऑप्शनल आहे, अगोदर जे पाहिले तेच आहे. सो फक्त वरचेवर सांगतो कारण अशा टाईपचे एक्झाम्पल पाहिलेले आपण. आता आपण इनहेरिटन्स पाहत आहोत. ओके, सो पुढे आहेत सिंगल मल्टिपल आहेत, डोंट वरी. सो क्लास स्टुडंट नेम हा एक क्लास डिफाईन केला आहे. डेफ अंडरस्कोर इनिट, इनिट मेथड वापरतो. इनिट म्हणजे काय? इनिट मेथड, it is reserved method of Python class. ओके, इट्स ऑल्सो वर्क ॲज अ कन्स्ट्रक्टर. हां, अथर्व आणखी काय राहिलं का? मी सांगतो सर. ते आपल्याला म्हणजे मी माझ्या भाषेत लिहिलं तर आपल्याला एखाद्या इंटरव्ह्यूला कसं सांगणार? ठीक आहे, चला मी इंग्लिशमध्ये सांगतो जसं लिहिलंय मी तसं. तर वेन वी हॅव टू डिक्लेअर व्हेरिएबल इनसाइड क्लास वी हॅव टू ऑलवेज डिक्लेअर इनसाइड, म्हणजे आपल्याला युनिटमध्ये आपल्याला ते डिक्लेअर करावं लागतं. ते कन्स्ट्रक्टर असतं, युनिट इज कन्स्ट्रक्टर. आणि
हा ते ऑटोमॅटिकली इनिट हे ऑटोमॅटिकली एक्झिक्यूट होतं. इट्स मॅन्डेटरी और ऑप्शनल? इट्स ऑप्शनल. बरोबर आहे का प्रियंका, का चुकीचं आहे? Sir, it's optional. अथर तू काय बोलला, ऑप्शनलच ना? ऑप्शनलच बोललो. हा ओके ठीक आहे, म्हणजे माहिती आहे तुम्हाला. पहा, क्लास स्टुडंट नेम इनिट मेथड त्यामध्ये यूज करतो. 2 पॅरामीटर पास केले, सेल्फ आणि नेम. ओके, यामध्ये मी प्रिंट करण्यासाठी एक स्टेटमेंट पास करतोय. दिस इज इनिट फंक्शन ऑफ पॅरेंट क्लास. पॅरेंट क्लासचं हे इनिट फंक्शन आहे. देन हे तर आपल्याला माहिती आहे, हा इन्स्टन्स नाही, हा इन्स्टन्स ॲट्रिब्यूट आहे. बिकॉज आय हॅव ॲडेड सेल्फ डॉट नेम इज इक्वल्स टू नेम. जे काही नेम असेल ते सेल्फ डॉट नेमला असाइन होईल, किंवा जे काही सेल्फ डॉट नेम असेल ते म्हणजे अल्टरनेट म्हटलं किंवा व्हाईस वर्सा. ओके, डेफ स्टुडंट नेम फंक्शन सेल्फ प्रिंट जे काही असेल ते प्रिंट होईल. ओके, देन क्लास स्टुडंट इन्फो, आणि आत्ता स्टुडंट इन्फोमध्ये त्याचा पॅरेंट क्लास मी ते कॉल करतो आहे चाइल्ड क्लासमध्ये. ओके, हा पॅरेंट हा चाइल्ड आहे. सो चाइल्ड क्लासमध्ये मी पॅरेंट क्लास कॉल करतो आहे. परत इनिट मेथड, आणि त्यामध्ये मी पॅरामीटर पास करतो आहे सेल्फ, नेम, व्हेकल, रोल नंबर, एज. अथर्व क्वेश्चन, मग त्या दिवशी आपण 3 वापरले, तर मी 4-5 वापरलेत. ओके, सो यू कॅन ॲड मल्टिपल. प्रिंट दिस इज द इनिट मेथड ऑफ चाइल्ड क्लास. प्रिंट इनिट मेथड इज कॉलिंग, आणि सुपर फंक्शन इथं यूज केलं आहे. सुपर फंक्शन कधी आपण वापरतो, वेन यू आर कॉलिंग अ मेथड ऑफ पॅरेंट क्लास इन टू चाइल्ड क्लास. बट पुढे डोंट वॉन्ट टू यूज, आपल्याला पॅरेंट क्लासचा यूज नसेल करायचा त्यावेळेस. परत पॅरेंट क्लासचं नेम, जेव्हा आपल्याला पॅरेंट क्लासचं नेम म्हणजे यूज नसेल करायचा तेव्हा. राईट, देन वी यूज सुपर फंक्शन. ओके, सो सुपर फंक्शन आय हॅव ॲडेड सुपर डॉट सुपर डॉट अंडरस्कोर इनिट द नेम. ओके, पहा, अगेन एक मेथड कॉल केले, डेफ स्टुडंट नेम सेल्फ प्रिंट स्टुडंट नेम फंक्शन इज चाइल्ड क्लास. ॲट द लास्ट नवीन एक फंक्शन और मेथड आहे डेफ स्टुडंट एज सेल्फ, आणि फक्त पास यूज करतो आहे. इट्स लाईक प्लेस होल्डर, याचा यूज काहीच नाही. एक इन्स्टन्स और ऑब्जेक्ट क्रिएट केला इज इक्वल्स टू, ज्याचं नाव आहे स्टुडंट ऑब्जेक्ट OBJ स्टुडंट इन्फो. त्यामध्ये मी नाव देन व्हेकल पास करतो आहे, आणि त्याचं एज आणि नंबर पास करतो आहे, म्हणजे रोल नंबर समजा, आणि एज पास करतो आहे. ओके, त्यानंतर याला मेमरी काय नसते हे तर तुम्हाला माहिती आहे. ओके, आठवते ना आपण पाहिलेलं? हां, ओके, मेमरी काय नाही, मेमरी अलोकेट वगैरे इथं होते, स्टुडंट नेम डॉट फंक्शन वगैरे जे आहे ते. बट पुढे आपण काहीच प्रोसेसिंग करत नाही. सो रिझल्ट असं लाईक अमित, बाईक असे काही भेटणार नाही. जे आहे नाही तर तेच तुम्हाला रॉ स्टेटमेंट पुढे प्रिंट करून भेटेल. सो मी रन करत असेल, सो रिझल्ट्स आर लाईक हिअर. आणि यामध्ये आणखी एक गोष्ट, आपण ना ओव्हर रायडिंगची इनहेरिटन्स तर कळालं तुम्हाला. पॅरेंट क्लास मी चाइल्ड क्लासमध्ये कॉल केला. सेकंड थिंग, ओव्हर रायडिंगमध्ये सेम मेथड आहे पहा, किंवा सेम फंक्शन, स्टुडंट नेम फंक्शन, राईट. सो इट्स ओव्हर रायडिंग. सुपर फंक्शन तरी तर सांगितलं मी, सुपर फंक्शन का आणि कसं वापरलं. इथली मेथड इथं कॉल करायची, बट मला नाव वापरायचं नाही पॅरेंट्सला क्लासचं. दॅट्स वाय आय हॅव यूज सुपर फंक्शन. क्लिअर झालं या तिन्ही गोष्टी? एक एक्झाम्पल. नेक्स्ट, हे एक्सप्लेनेशन आहे, वाचायचं असेल तर वाचू शकतात. सिंगल इनहेरिटन्स पहा, सिंपल आहे, काय अवघड नाही यामध्ये. ज्यामध्ये एकच बेस क्लास आणि एकच डिराइव्ड क्लास असेल, दॅट टाईप ऑफ इनहेरिटन्स इज नथिंग बट द सिंगल इनहेरिटन्स. सो क्लास व्हेकल आहे तुमचा, त्यामध्ये मी इनिट मेथड यूज करतोय. ओके, डेफ इनिट अंडरस्कोर सेल्फ आणि ब्रँड. ओके, यामध्ये पॅरामीटर पास केले सेल्फ आणि ब्रँड. त्यानंतर सेल्फ ब्रँड इट्स नो ॲट्रिब्यूट इन्स्टन्स, नॉट ओनली अ इन्स्टन्स ऑफ द क्लास इन्स्टन्स, इट ॲट्रिब्यूट इन्स्टन्स. सेल्फ डॉट ब्रँड इज इक्वल्स टू ब्रँड मी असाइन करतोय. देन डेफ, यामध्ये मेथड मी यूज करतोय डेफ स्टार्ट इंजिन, देन सेल्फ नावाचा कीवर्ड यूज केला आहे. इट यूज टू क्रिएट द इन्स्टन्स ऑफ अ गिवन क्लास. प्रिंट एफ द सेल्फ ब्रँड. ओके, जो का ब्रँड असेल ना तो ब्रँड इथं कॉल होईल. व्हेकल इंजिन इज रनिंग, मी जो का ब्रँड पास करेन तो इथून म्हणजे आउटपुटमध्ये दिसेल. देन दुसरा क्लास मी क्रिएट करतोय. ओके, हा बेस, हा डिराइव्ड. ओके, सो
डिराइव्ड क्लासमध्ये किंवा चाइल्ड क्लासमध्ये मी बेस क्लास कॉल करतोय. सो व्हेकल. ओके. डेफ ड्राईव्ह. सी आपण काय करतो, आणखी महत्त्वाची गोष्ट सांगतो. सी पॅरेंट्स असतील तर फादर. ओके. पॅरेंट्स म्हटल्यानंतर 2 क्लास होते. सो बेसिकली आय वुड लाईक टू, कारण पॅरेंट्समध्ये मदर आणि फादर येतात. सो आय वुड टेक फॉर एक्झाम्पल, सपोज फादर आहे. सो फादरचे जे काही कॅरेक्टरिस्टिक्स आहेत ना किंवा प्रॉपर्टीज आहेत ते चाइल्डमध्ये येतात. ओके. फादरच्या तर येतात, प्लस काही युनिक प्रॉपर्टीज पण त्यामध्ये येतात, युनिक कॅरेक्टरिस्टिक्स पण होतात. असं नाही की 100% कार्बन कॉपी जन्माला येते, अशातला पण भाग नाही. ओके. काही कॅरेक्टरिस्टिक्स किंवा काही ना गोष्टी त्यामध्ये येतात आणि काही युनिक गोष्टी पण त्यासोबत येतात. सेम थिंग इथं होते की व्हेकलमध्ये जे काही मेथड्स, ॲट्रिब्यूट्स, पॅरामीटर, जे काही प्रॉपर्टीज आहेत त्या कार क्लासमध्ये पण येतील. प्लस कारच्या पण स्वतःच्या काहीतरी युनिक प्रॉपर्टीज असतील किंवा युनिक कॅरेक्टरिस्टिक्स असतील तर ते पण तुम्हाला आउटपुटमध्ये पाहायला भेटतील. सो व्हेकलकडनं काय शिकला किंवा काय प्रॉपर्टी आली किंवा मेथड स्टार्ट इंजिन, स्वतःची कोणती आहे ड्राईव्ह. ओके. सो डेफ ड्राईव्ह सेल्फ प्रिंट सेल्फ डॉट ब्रँड कार इज नाव मुव्हिंग. ओके. सो माय कार हा ऑब्जेक्ट इन्स्टन्स क्रिएट केला. देन इज इक्वल्स टू कार टोयोटा. मी कारचं नाव टोयोटा असं पास करतो किंवा ब्रँडचं नाव टोयोटा असं पास करतो आहे. प्रिंट वी ओन अ माय कार डॉट ब्रँड. ओके. ब्रँड इथं जे असाईन केले ते. ओके. आणि जे असेल ते प्रिंट होईल. ओके. त्यानंतर स्टार्ट इंजिन पहिली ह्याची मेथड. ओके. देन सेकंड ड्राईव्ह दुसऱ्या क्लासची मेथड. ओके. याला रन केलं, यू कॅन सी द आउटपुट. वी ओन अ टोयोटा कार हे प्रिंट झाले. ओके. हे स्टेटमेंट. द टोयोटा व्हेकल इंजिन इज रनिंग इथली कॉल झाली मेथड. देन चाइल्ड क्लासमधली द टोयोटा कार इज नाव मुव्हिंग. सिंगल इंटन्स क्लिअर झालं. स्वतःच्या प्रॉपर्टीज प्लस पॅरेंट्सच्या प्रॉपर्टी दोन्ही क्लब करून ना प्रिंट करणार तो. त्याच्या पॅरेंट्सची प्रॉपर्टी काय होती, इंजिन स्टार्ट करायची. स्वतःची काय होती, ड्राईव्हची. सो आउटपुटमध्ये त्यांना दोन्ही गोष्टी दिल्या. इंजिन पण स्टार्ट करणं किंवा ड्राईव्ह करणं, स्टार्ट करणं आणि दुसरी आहे ती ड्राईव्ह करणं. एक्सप्लेनेशन इथं आहे, वाचायचं असेल तर नंतर वाचू शकतात. ओके. देन मल्टीलेवल इनहेरिटन्स. मल्टीलेवल इनहेरिटन्समध्ये डेफिनेशन लिहिली आहे तिथं. इट इज अ टाईप ऑफ इनहेरिटन्स or object oriented programming where a class derives from a class and another class derived from the derived class. ओके. एवढं कन्फ्युजन करून घेऊ का, सिम्पल सांगतो. मल्टी लेवल म्हणजे 2पेक्षा जास्त लेवल्स असतील, लाईक ग्रँडफादर, फादर आणि चाइल्ड. ओके. असा फ्लो तुम्हाला पाहायला मिळेल किंवा असा प्लॉट म्हणण्यापेक्षा असं एक व्हर्टिकल स्ट्रक्चर पाहायला मिळेल, ज्यामध्ये वरती एकदम सुपर क्लास असेल, त्यानंतर एक मिडल क्लास असेल, नंतर एकदम चाइल्ड क्लास और डिराइव्ड क्लास असेल. सो एक्झाम्पल दिलं ग्रँडफादर, फादर अँड चाइल्ड. क्लिअर झालं एक्झाम्पल मल्टी लेवल. हां. देन इथं पहा मल्टिपल लेवल असतील, लक्षात घ्या. एकाच्या प्रॉपर्टी दुसऱ्यामध्ये, दुसऱ्याच्या तिसऱ्यामध्ये प्रॉपर्टी येते. आजोबाच्या वडिलांमध्ये, वडिलांच्या मुलामध्ये. सो पहा आजोबा, वडील, मुलगा. ठीक आहे. सो क्लास व्हेकल डेफ __ इनिट _ सेल्फ ब्रँड. ओके. 2 पॅरामीटर सेल्फ आणि ब्रँड. सो ब्रँडला हेच यूज केलं जस्ट असं. सी मग असं जे एक्झाम्पल आहे तेच आहे, फक्त एक एक्स्ट्रा क्लास ॲड केला आहे, जो नाही या केसमध्ये चाइल्ड क्लास असेल, ज्याला इलेक्ट्रिक कार म्हणतात. ओके. सो फर्स्ट अँड सेकंड विल बी सेम. थर्ड विच इज चाइल्ड क्लास इन दिस केस. क्लास इलेक्ट्रिक कार. ओके. परत सी व्हेकल इथं कॉल केली. ओके. ही कार इथं कॉल केली म्हणजे ग्रँडफादर टू फादर, फादर टू चाइल्ड, प्रॉपर्टीज ट्रान्सफर होतात और प्रॉपर्टीज ना इनहेरिट होते एकापासून दुसऱ्याकडे. सो डेफ चार्ज सेल्फ. ओके. इथं मेथड्स होती स्टार्ट इंजिन, इथं मेथड होती ड्राईव्ह होती आणि इथं आहे ती मेथड चार्ज. ओके. सो प्रिंट जो का ब्रँड असेल ते इथं ॲड होईल आणि इलेक्ट्रिक कार इज नाव चार्जिंग. बाकी जसे असतं तसं आहे, अगोदर जे यूज केलं तेच, फक्त एक लाईन इथं एक्स्ट्रा टाकले, माय इलेक्ट्रिक कार डॉट चार्ज. हे रन केले, रिझल्ट पाहायला मिळतं. नथिंग हॅज बीन चेंज, फक्त एक मी ना एक्स्ट्रा क्लास ॲड केला आहे. देन मल्टिपल. ओके. सो मल्टिपलमध्ये काय होतं आहे, तर या केसमध्ये ना तुम्हाला 2 बेस क्लास असतील.
एक डिराइव्ड क्लास असेल, म्हणजे मदर अँड फादर. ओके, हा तुमचा बेस क्लास असेल आणि डिराइव्ड क्लास असेल तुमचा चाइल्ड क्लास. ओके, किंवा चाइल्ड असेल. क्लिअर होते हे एक्झाम्पल्स? हो सर. 2 बेस क्लास, एक डिराइव्ड क्लास. अथर्व? हो समजलं सर. बाकी कोणी आले का नवीन, का तुम्हीच? नाही, आम्ही दोघंच. ठीक आहे. क्लास इंजिन. ओके, पहा. सो बेस क्लास यामध्ये 2 असतील, एक डिराइव्ड क्लास असेल. बेस क्लासमध्ये फर्स्ट बेस क्लास आहे क्लास इंजिन. मेथड आहे स्टार्ट इंजिन. सेल्फ कीवर्ड हे सगळं तुम्हाला त्यातून पाठ झालं आहे की कोणती गोष्ट कशासाठी वापरतात. प्रिंट इंजिन स्टार्टेड. सेकंड बेस क्लास आहे व्हील. त्यामध्ये डेफ, रोल, सेल्फ याची प्रॉपर्टी आहे, लक्षात घ्या. या क्लासची प्रॉपर्टी आहे व्हीलचं काय काम आहे, रन हो, इंजिन स्टार्ट होतं आहे. ओके, किंवा जे काही पॉवर जनरेट करणं असेल, जे असेल करायचं असेल ते असेल. सो दिस इज द प्रॉपर्टी ऑफ युअर क्लास, म्हणजे की मेथड फंक्शन वगैरे दिसेल. हा तुमचा मेन क्लास आहे. सो व्हील, सो प्रिंट व्हील रोलिंग. देन थर्ड, इट विल बी डिराइव्ड क्लास फ्रॉम द बोथ बेस क्लासेस. सो क्लास कार, when engine and wheels get combined, or there are multiple components, when get combined car will be formed. पण आपण इथे फक्त 2 बेस क्लास कन्सिडर करतो. सो इंजिन आणि व्हील पकडलं. सो डेप, ड्राईव्ह, सेल्फ. ओके, प्रिंट कार इज नाव moving or driving, sorry. Then my car, object instance. Then my car dot start engine, पहिली मेथड. Then my car dot roll, दुसरी मेथड. my car dot drive, तिसरी मेथड. या सगळ्या मेथडला कॉल करतोय. आणि तर ऑलरेडी तुम्हाला माहिती आहे की कसं इन्स्टन्स डॉट मेथड, इन्स्टन्स डॉट मेथड, और ऑब्जेक्ट डॉट मेथड, ऑब्जेक्ट डॉट मेथड. रन केलं, रिझल्ट्स विल बी सेम, देअर विल बी नो चेंज. एक्सप्लेनेशन खाली आहे, ॲड केलं मी, जे केलं तेच. वाचायचं असेल तर वाचू शकता. देन हायब्रिड. सो हायब्रिड इनहेरिटन्स इज नथिंग बट कॉम्बिनेशन ऑफ डिफरंट टाइप्स ऑफ इनहेरिटन्सेस. ओके, सो हायब्रिडमध्ये पहा, लक्षात तर राहते ना, हायब्रिड म्हणजे लाईक मराठीमध्ये पाहिजे तर हायब्रिड मीन्स संकरित. ओके, ज्यामध्ये 2 पेक्षा जास्त गोष्टींना क्लब केल्या जातात, वेगवेगळ्या हे तर तुम्हाला माहिती आहे. हायब्रिड पिकं वगैरे घेतली जातात शेतीमध्ये. दोज आर नॉट नॅचरल. ओके, त्यामध्ये काहीतरी एक्सपेरिमेंट किंवा प्रयोग केले जातात आणि ते संकरित बियाणे वगैरे म्हणतात ना, तो तसा प्रकार. इथं पण ना हायब्रिड इज नथिंग बट सेम तसाच जाईन काहीतरी, की 2 टाईपचे ना इनहेरिटन्स क्लब करतात किंवा 2 पेक्षा जास्त टाईपचे इनहेरिटन्स क्लब करतात, कंबाईन करतात आणि त्यानंतर हा इनहेरिटन्स फॉर्म होतोय. हायब्रिड इनहेरिटन्स. ओके, सो हायब्रिड इनहेरिटन्स इज अ कॉम्बिनेशन ऑफ 2 or more types of inheritances within a programming language, object oriented paradigm. Okay, then class. Okay, see example हे फ्लॉवरशी रिलेटेड आहे, एकदम डिटेलमध्ये सांगतो. सो यामध्ये मी सांगितलं की यामध्ये मल्टिपल टाईपचे ना इनहेरिटन्स असतील, 2 पेक्षा जास्त किंवा 1 पेक्षा जास्त तुम्हाला इनहेरिटन्स पाहायला मिळतील. सो पहा, बेस क्लास आहे तुमचा फ्लॉवर. ओके, सो फ्लॉवरच्या प्रॉपर्टी तुम्हाला माहिती असतील, सांगायची गरज नाही. सो डेफ अंडरस्कोर अंडरस्कोर इट, सेल्फ आणि नेम. ओके, 2 पॅरामीटर पास केले, नेम आणि सेल्फ. ओके, सो सेल्फ नेम इज अगेन ॲट्रिब्यूट इन्स्टन्स फॉर द फ्लॉवर क्लास. इथपर्यंत क्लिअर. देन याची मेथड मी कॉल केली किंवा फंक्शन यामध्ये ब्लूम. ओके, ब्लूम आणि सेल्फ. प्रिंट एफ ऑफ ए, सेल्फ डॉट नेम इज ब्लूमिंग, म्हणजे जे काय तुम्ही नाव पास करणार ना ते नाव इथं असाइन केलं जाईल किंवा इथं मिळेल आणि इज ब्लूमिंग. ओके, हा झाला तुमचा फर्स्ट क्लास. ओके, देन सेकंड, सो क्लास रोज, फ्लॉवर मी इथं कॉल केला. ओके, पॅरेंट क्लास जो आहे तुम्ही चाइल्ड क्लासमध्ये कॉल करतोय. सो इट विल बी सिंगल इनहेरिटन्स. पॅरेंट चाइल्ड एक आणि 2च आहेत, तिथं फक्त 2 जणच आहेत. सो इट विल बी सिंगल इनहेरिटन्स. ओके, सो याची प्रॉपर्टी डेफ, स्मेल, सेल्फ. ओके, आणि प्रिंट द रोज इज अ स्वीट फ्रेग्रन्स. ओके, सो हे होता ते सिंगल इनहेरिटन्स होता. क्लिअर झाली? यामध्ये काय डाऊट आहे या स्टेपमध्ये 2 क्लासमध्ये? नाही. ओके, आता कोणी म्हणेल जी काय वरती मेथड आहे ना फ्लॉवरमध्ये ते रोजमध्ये दिसत नाही. ओके, द रिझन इज इथं क्लिअरली सांगितलं आहे की क्लास फ्लॉवर आहे आणि फ्लॉवर क्लास मी रोजमध्ये कॉल केला आहे. ओके, याची एक प्रॉपर्टीज ते इनहेरिट केलं. असं नाही, इट्स नॉट मॅन्डेटरी की फादरचे ना 100% गुण मुलामध्ये आले पाहिजेत. ओके, सो समथिंग लाईक दॅट.
त्याचे स्वतःचे ओन प्रॉपर्टीज किंवा ओन कॅरेक्टरिस्टिक्स पण असू शकतात. ओके, सो दॅट्स वाय हे कॉल केले ना, दॅट विल बी इनफ टू से दॅट दिस इज सिंगल इनहेरिटन्स इज इनहर्टिंग द प्रॉपर्टी फ्रॉम parent class to the child class. So this is example for single inheritance. Now coming to the other type of inheritances. Okay, so then class artificial flower. Okay, आता यासोबत जर मी कम्पेअर करत असेल तर ह्यामध्ये रिलेशन काहीच नाही पहा. ओके, हे दोघांचा फ्लो वेगळाच आहे, हा तिसरा कुठलातून वेगळाच आलेला आहे. ओके, सो याची जोडी यासोबत मॅच होत नाही. ओके, सो हा वेगळ्या जगामध्ये असेल कारण याचा मॅच होत नाही. ओके, सो पहा क्लास आर्टिफिशियल फ्लॉवर नो इनहेरिटन्स और अनदर क्लास, त्यामुळे मी ते मेन्शन केले कारण हा सध्या पुरता तर वेगळा वाटतोय तिघांना कम्पेअर केल्यानंतर. हे दोघं वेगळे आहेत, हा वेगळा एकटा. ओके, सो display now function create def display self, this is the artificial flower. Okay, let it be forgotten. Now come here, class hybrid banquet rose artificial flower. यामध्ये दोन मी पॅरामीटर पास केले, रोज आणि आर्टिफिशियल फ्लॉवर, आणि हा डिराइव्ड क्लास असेल. कसा आहे सांगतो. ठीक आहे, सो पहा मेन क्लास काय होता, आपण काम मल्टिपल क्लासमध्ये काय असते, तुमच्याकडे ना एक बेस क्लास असेल, मल्टिपल ना. ओके, लेवल नसेल. ओके, ठीक आहे, मल्टिपल क्लासमध्ये तुम्हाला एकपेक्षा जास्त ना बेस क्लास असतील आणि डिराइव्ड क्लास सिंगल असेल. आठवते मी पॅरेंट आणि ह्याचं एक्झाम्पल दिलं होतं. मदर आणि फादर डिराइव्ड असेल, मदर फादर आणि मग चाइल्ड. बरोबर. ओके, सो इट्स अगेन एक्झाम्पल इट्स रिलेटेड टू मल्टिपल इनहेरिटन्स, ज्यामध्ये बेस क्लास 2 असतील पण डिराइव्ड क्लास 1 असेल. ओके, सो हे एक्झाम्पल सांगतो कसं रिलेटेड आहे. हायब्रिड बँकवेट जो काय आहे ना, हा तुमचा डिराइव्ड क्लास असेल, चाइल्ड क्लास असेल, बेस क्लास कोणता असेल, हा असेल. कारण पुढे सांगतो, हा तुमचा डिराइव्ड हे दोन बेस क्लास. ओके, डेफ __ init _ self, color. ओके, देन रोज init मेथड यूज केला, सेल्फ कीवर्ड यूज केला, सेल्फ डॉट कलर इज इक्वल्स टू कलर. फॉरगॉट इट. आता सांगतो, सी रोज आणि आर्टिफिशियल फ्लॉवर. ओके, तुम्ही जर एखादा बुके जर परचेस करत असाल, ओके, किंवा बँकेट, तर बँकेटमध्ये ना आर्टिफिशियल फुलं पण येतात आणि नॅचरल फुलं पण येतात, माहिती आहे? हो सर. ओके, सो इट्स लाईक दॅट. हे दोघं क्लब झाले ना तर एक हायब्रिड बँकेट तयार होते. ओके, सो दॅट इज द रिझन की हा डिराइव्ड प्रोडक्ट आहे असं म्हटलं तरी चालेल, किंवा हा डिराइव्ड क्लास आहे दोघांपासून असं म्हटलं तरी चालेल. सो दॅट्स वाय विच इज बिलॉंगिंग फ्रॉम द मल्टिपल इनहेरिटन्स. सो या केसमध्ये पाहिलं तर तुम्हाला दोन टाईपचे इनहेरिटन्स पाहायला भेटले, सिंगल आणि मल्टिपल. बरोबर. सो इट्स कॉल ॲज हायब्रिड टाईप ऑफ इनहेरिटन्स. क्लिअर? पहा, देन नेक्स्ट आहे यामध्ये दुसरी मेथड हायब्रिडमध्ये. देन डेफ डिस्क्राईब सेल्फ. काय प्रिंट करायचं, प्रिंट हायब्रिड बँकेट विथ सेल्फ डॉट कलर रोज अँड आर्टिफिशियल कलर. हे क्लिअर झालं. देन इन्स्टन्स क्रिएट केला, ऑब्जेक्ट इन्स्टन्स. माय हायब्रिड बँकेट इज इक्वल्स टू हायब्रिड बँकेट कलर इज इक्वल्स टू रेड. रेड कसा फुलांचा, तर इथं सांगितलंच कुठं तर रेड. ओके, देन परत या केसमध्ये जे काय तुमचा हे असेल, ऑब्जेक्ट इन्स्टन्स डॉट मेथड, ऑब्जेक्ट इन्स्टन्स डॉट मेथड, ऑब्जेक्ट इन्स्टन्स डॉट मेथड, टोटल जेवढ्या मेथड आहे तेवढ्या आणि ऑब्जेक्ट इन्स्टन्स. सो याला रन केलं तर रिझल्ट याचे असे भेटतील. वरती पहा, द रोज इज ब्लूमिंग. का बरं, तर आपण म्हटलं होतं जिथं कुठं नाव असेल ना, सेल्फ कोमा नेम, सो एकदा जर त्याला नाव असाइन केलं तर तेच नाव ना सगळीकडे जाईल. एकदा जर त्याचा कलर सांगितला की रेड आहे तर तो सगळीकडे पाहायला मिळेल. सो दॅट इज द रिझन. रोज इज ब्लूमिंग. देन स्मेल, इथं कुठेतरी आहे स्वीट. ओके, द रोज हॅज अ स्वीट फ्रेग्रन्स. देन थर्ड आहे दिस इज आर्टिफिशियल फ्लॉवर बिकॉज आय एम कॉलिंग डॉट डिस्प्ले. फोर्थ आहे डिस्क्राईब. सो हे फंक्शन. So the result will be like a hybrid banquet with a red rose and artificial flower. मी मगाशी सांगितलं की हा बेस हा डिराइव्ड. देन हायरार्चिकल इनहेरिटन्स. सो यामध्ये काय सांगितलं होतं मी, कोणी सांगेल?
उलटा ट्री ना असं काहीतरी. हा ना. एक बेस क्लास मल्टिपल डिराइव्ड क्लास. ते ट्रिक हा. सांगितली इंटरव्ह्यूमध्ये, फक्त असं म्हणू नका उलटा ट्री. ओके, ट्रिक आहे. सो एक बेस क्लास मल्टिपल डिराइव्ड क्लास असतील हायरार्किकल इनहेरिटन्समध्ये. सो हायरार्किकल इनहेरिटन्स इज अ टाईप ऑफ इनहेरिटन्स. इथं थेरी दिले, नंतर वाचत बसा, काय अडचण नाही. सो पहा, यामध्ये एक बेस क्लास असेल, मल्टिपल डिराइव्ड क्लास असेल. सो माझ्याकडे मेन क्लास आहे ॲनिमल नावाचा. इट्स नॉट ॲनिमल मूवी. ओके, हे क्लास आहे प्राणी, तो वाला मूवी नाही तर नाही. तर लगेच अर्जुन काय ते रेड्डी कोण डायरेक्टर त्याच्या मूवीचा डायरेक्टर ना त्याचा हा रेड्डी कोणीतरी आता संदीप वांगा. संदीप वांगा. हां, त्या जो कोणी रेड्डी आहे तो, त्याचा आणि तर बिलकुल संबंध नाही. हा आपापला वेगळा रेड्डी आहे, आय मीन आपापला वेगळा ॲनिमल आहे. ओके, सो क्लास ॲनिमल डेफ अंडरस्कोर इन इट सेल्फ कोमा स्पीसीज. ओके, हा मेन क्लास. सो यामध्ये दोन पॅरामीटर पास केले, सेल्फ आणि स्पीसीज. सो सेल्फ डॉट स्पीसीज इक्वल टू स्पीसीज. ओके, त्यानंतर ॲनिमलची प्रॉपर्टी काय आहे ते बोलू शकतात. आय कॅन अंडरस्टँड, राईट. ओके, सो स्पीक सेल्फ एफ दिअर इज सेल्फ डॉट स्पीसीज. जे काय आहे ते इथं स्पीसीजचं नाव आहे. मी डॉग पास केलं डॉग येईन, कॅट पास केलं डॉग ते म्हणजे जे काही मी स्पीसीज पास करेन ना सेल्फ डॉट स्पीसीज तो इथे बिकॉज आय हॅव क्रिएटेड ॲट्रिब्यूट इन्स्टन्स. ॲट्रिब्यूटचा इन्स्टन्स तयार केलं आहे, तर म्हणजे का मी असाईन करतोय ते सगळ्या कोडमध्ये फिरून जाईन. ते एखादी स्पीसीज जर मेन्शन केली असेल तर सगळ्या कोडमध्ये ती स्पीसीज मला पाहायला मिळेल. ओके, सो पहा, देन क्लास हा तुमचा मेन क्लास आहे. ओके, ॲनिमल मेन आहे क्लास तुमचा, आणि ॲनिमलच्या नंतर मॅमल आणि बर्ड येतात. ओके, सो हा मेन क्लास, त्यापासून डिराइव्ह झालेले हे दोन क्लास. ओके, सो क्लास विल बी मॅमल. हा बेस क्लास तर मी परत कॉल केला ॲनिमल. देन डेफ घ्युबर. मॅमल काय करतात तर अंडी देत नाहीत, डायरेक्ट पक्ष आय मीन प्राण्यांना जन्म देतात व त्यांच्या पिलांना जन्म देतात. सो याची प्रॉपर्टी आहे मॅमलची डेफ घ्युबर सेल्फ. प्रिंट ए सेल्फ स्पेसिस, जे काय स्पेसिसचं नाव देतं ते give birth to the living. Okay, then class bird animal. Okay, class bird ओके, जो काय बर्ड नावाचा क्लास आहे त्याची प्रॉपर्टी आहे अंडे देणं, ले एग्स. ओके, सो दॅट्स वाय क्रिएटेड फंक्शन ऑफ द मेथड ले एग्स सेल्फ कीवर्ड. आणि त्यानंतर जे काय असेल स्पेसिसचं नाव आहे नाही तर ते एग्स देते का नाही ते. सो त्यानंतर मी इन्स्टन्स क्रिएट केले. ओके, ऑब्जेक्ट इन्स्टन्स किंवा इन्स्टन्स क्रिएट केले. सो माय डॉग इज इक्वल्स टू मॅमल. डॉग कसं आहे तर मॅमल आहे, सो मॅमल डॉग. देन ईगल इज इक्वल्स टू बर्ड ईगल. ईगल हा पक्षी आहे, सांगायची गरज नाही. देन आता यांच्या प्रॉपर्टीज कॉल करायच्या. ओके, इन्स्टन्स डॉट मेथड और इन्स्टन्स डॉट फंक्शन. सो इन्स्टन्स डॉट मेथड और फंक्शन. सो स्पीक विल बी प्रॉपर्टी ॲनिमलची. देन दुसरी आहे ती बर्थ देणं. ओके, जर कुत्रं असेल आय मीन डॉग असेल तर इट विल गिव्ह अ बर्थ. जर ईगल असेल तर इट विल ले द एग्स. सो रिझल्ट आर हिअर. माय डॉग डॉट स्पीक, माय डॉग डॉट गिव्ह बर्थ, माय ईगल डॉट स्पीक, माय ईगल डॉट ले एग्स. सो रिझल्ट आर हिअर. पाहून घ्या एकदा रिझल्ट. ठीक आहे, क्लिअर झालं. दोन बेस कोणता होता इनहेरिटन्स टाईप हायरार्किकल. ज्यामध्ये एक बेस क्लास मल्टिपल डिराइव्ड क्लास, राईट. डिराइव्ड क्लास. हां, सो एक्सप्लेनेशन खाली आहे, रीड करून घ्या नंतर फाईल आल्यानंतर. एनकॅप्सुलेशन. ओके, सो हे ना फंडामेंटल जे काही पिलर्स आहेत ना त्या पिलरपैकीच हा एक पिलर आहे इनहेरिटन्स. आपण जस्ट रिसेंटली कव्हर केला विथ टाईप्स ऑफ इनहेरिटन्स. नाव सेकंड आहे एनकॅप्सुलेशन. मग कशी काय सांगितलं एनकॅप्सुलेशन. सो बेसिकली एनकॅप्सूल वर्ड पहा, त्यामध्ये एन आणि कॅप्सूल आणि ते लेक्शन वगैरे आहे ते वेगळा पार्ट आहे. सो मेन वर्ड कॅप्सूल पकडा सांगतो. सो कॅप्सूल एनकॅप्सूल. ओके, सो कॅप्सुलेशन मीन्स इट्स लाईक प्रोव्हाइडिंग द प्रोटेक्शन और यूज टू रिस्ट्रिक्ट समथिंग. ओके, कॅप्सुलेशन म्हणजे कॅप्सुलेशन और एनकॅप्सुलेशन म्हणजे providing a protection to use to restrict something. Okay, so what we are exactly restricting here? Used to restrict the access of the methods and the variable from the outside of the class. It protects the data from the modification like variable, method, etc. etc. Okay, so it's a main काय काम
इट इज यूज टू रिस्ट्रिक्ट द ॲक्सेस ऑफ मेथड्स इन द व्हॅरिएबल फ्रॉम द आउटसाइड ऑफ द क्लास. कोणी क्लासच्या बाहेरून किंवा आउटसाईडवर जर ॲक्सेस करायला बघत असेल मेथड अँड व्हॅरिएबल, तर अशा केसमध्ये ॲक्सेसना रिस्ट्रिक्ट करायचं, हे काम आहे एनकॅप्सुलेशन. दॅट्स वाय इट इज ऑल्सो कॉल्ड एज it's helps to providing the protection and also to use to restrict the access. Good out? नाही. Okay, so कोड पहा एनकॅप्सुलेशन मध्ये. क्लास स्टुडंट मेथड इनिट सेल्फ नेम एच्या दोन गोष्टी पास केल्या. ओके, then self dot name is equals to name, self dot age is equals to age. So it will be encapsulated attribute. Then name function create केलं get name, then self नावाचा कीवर्ड return self name जे काय असेल ते. Again def age नवीन फंक्शन और नवीन मेथड self return self dot age जे काय असेल ते रिटर्न होईल. ओके, then def सेट एज. ओके, सेट करतो एज. आता मग अशी एज घेतलं, नेम घेतलं, आता सेट करत आहोत. सो पहा कंडिशन मी दिले, इफ जे काय एज आहे किंवा न्यू एज आहे ते जर 0पेक्षा जास्त असेल आणि 150पेक्षा कमी असेल तर ते ना सेट करा, अदरवाईज करू नका. ओके, नाहीतर म्हणा की इनव्हॅलिड एज डॉट एज रिमेन अनचेंज. आणि जर मॅच असेल क्रायटेरिया तर रिप्लेस करा आणि सिम्पली ॲड करा की एज अपडेटेड और एज हॅज बीन अपडेटेड जे असेल ते असेल. ओके, सो इनपुट पॅरामीटर मी पास केलेत अक्षय आणि 20. सो पहा नेम तर मॅच होते, त्यात काय डाऊट नाही, बट आपली कंडिशन होती एजची. सो एज शुड बी इन बिटवीन 0 to 150. ऑब्वियसली एज इज 20, सो कंडिशन गेट सॅटिस्फाईड. सो जे काय असेल ते प्रिंट होऊन जाईल की त्याचं स्टुडंट डॉट गेट नेम आणि स्टुडंट डॉट गेट एज. सो स्टुडंटचं नाव अक्षय, स्टुडंट एज जे काय आहे तिथं प्रिंट होऊन मिळेल. आणि ॲट द लास्ट फायनली प्रिंट होईल की अपडेटेड स्टुडंट एज, स्टुडंटचं एज जे काय होतं ते अपडेट झालेलं आहे. डन. ओके, एक्सप्लेनेशन खाली आहे या कोडचं. ओके, ठीक आहे. आणखी एक यामध्ये इम्पॉर्टंट पॉईंट आहे. सपोज नेम मँगलिंग नावाची कन्सेप्ट आहे. सो नेम मँगलिंगमध्ये काय केलं जाते, द नेम मँगलिंग इज अ प्रोसेस विच हेल्प्स टू ॲक्सेस द क्लास व्हॅरिएबल्स अँड द मेथड फ्रॉम द आउटसाइड ऑफ द क्लास. ओके, या एनकॅप्सुलेशनमध्ये काय करतात तर जो काय आउटसाइड जे काय बाहेरच्या क्लासमधनं मेथड्स आणि व्हॅरिएबल वगैरे ॲक्सेस करायला बघतात तर ते न द्यायचं काम एनकॅप्सुलेशन करतं आहे. बट नेम मँगलिंग काय काम करतं आहे तर बाहेरच्या क्लासकडनं ना ॲक्सेस आणि मेथड आणि फंक्शन जर ॲक्सेस करायचे असेल बाहेरून किंवा बाहेरच्या क्लासमधनं तर नेम मँगलिंग हेल्प करते. सो कसं हेल्प करते पहा. इनिशियलचं एक्झाम्पल आहे की फेल जाते आणि दुसरं एक्झाम्पल आहे नेम मँगलिंगचा यूज करून ते कसं काम करते. सो फर्स्ट पहा, क्लास माय क्लास डेफ इन इट सेल्फ डॉट माय प्रायव्हेट व्हॅरिएबल इज इक्वल्स टू 42. प्रायव्हेट व्हॅरिएबल डिक्लेअर केले 42 म्हणून आहे. देन डेफ गेट प्रायव्हेट व्हॅरिएबल सेल्फ नावाचा कीवर्ड यूज केला, रिटर्न सेल्फ डॉट माय प्रायव्हेट व्हॅरिएबल. ओके, हा सेकंड पॉईंट. देन हे गेट केलं, आता मी सेट करतो आहे. आता मला सेट करता येत का पाहू. सो सेट प्रायव्हेट व्हॅरिएबल सेल्फ कोमा व्हॅल्यू जी काय असेल ती सेल्फ डॉट माय प्रायव्हेट व्हॅरिएबल इज इक्वल्स टू व्हॅल्यू. ऑब्जेक्ट क्रिएट केला माय क्लास नावाचा. देन प्रिंट प्रायव्हेट व्हॅरिएबल जी असेल ते ऑब्जेक्ट डॉट गेट आणि प्रायव्हेट व्हॅरिएबल ऑब्जेक्ट डॉट सेट प्रायव्हेट व्हॅरिएबल इज 99. ओके, आता पहा हे इनसाइड क्लास आहे, राईट. हा एक क्लास आहे आणि आपण क्लासच्या बाहेर येऊन ना मी व्हॅरिएबल सेट करायला सांगतो की 99 नावाचं व्हॅरिएबल सेट करा किंवा असं व्हॅरिएबल सेट करा ज्याची व्हॅल्यू 99 असेल फ्रॉम आउटसाइड ऑफ द क्लास. क्लासच्यामध्ये नाही, क्लासच्या बाहेर येऊन सांगतो आहे. ओके, सो ऑब्वियसली इट विल गिव्स द एरर, कारण आउटसाइड क्लासच्या बाहेरून ना मेथड्स आणि व्हॅरिएबल ॲक्सेस करता येत नाही, सेट पण करता येत नाही. ओके, हे रन होईल लागले एरर देईन. सो या इट्स गिव्हिंग द एरर. देन नेम मँगलिंग नावाची एक कन्सेप्ट आहे. त्यामध्ये काय करतात तर ऑब्जेक्ट क्रिएट केल्यानंतर जे काय क्लास नेम आहे ना त्या क्लास नेमच्या अगोदर फक्त सिंगल अंडरस्कोर द्यायचं. असं अंडरस्कोर दिलं ना तर तुम्हाला काय पण ॲक्सेस करतात त्या बाहेरच्या क्लासनं पण. ओके, सो
दॅट इज कॉल ॲज अ नेम मँगलिंग. इथं पहा अंडरस्कोर माय क्लास केलं आहे, म्हणजे जो काय तुमचा ऑब्जेक्ट आहे, जो काय तुम्ही यूज केला आहे, लाईक जे काय नाव असेल त्याच्या अगोदर फक्त ना अंडरस्कोर यूज करा. सो क्लास माय क्लास डेफ अंडरस्कोर नीट सेल्फ सेल्फ डॉट जे काय असेल ते पूर्ण रामायण महाभारत. ओके, त्यानंतर ऑब्जेक्ट इज इक्वल टू माय क्लास आणि याला प्रिंट करणार. आणि मी जे काय जुनं व्हॅरिएबल आहे तेच व्हॅरिएबल मी ॲज अ नवीन म्हणून असाइन केलं आहे. ओके, यू कॅन ऑल्सो असाइन अ डिफरंट व्हॅरिएबल इफ यू विश, बट द मेन इम्पॉर्टंट पॉईंट की इथं तुमच्या ऑब्जेक्टच्या अगोदर सिंगल अंडरस्कोर द्या. वरती पहा सिंगल अंडरस्कोरचा प्रकारच नव्हता, कुठं होता का? डॉट होता, अंडरस्कोर नव्हता. सो अंडरस्कोर मॅटर्स, कारण हेच ना नेम मँगलिंगवरती रिलेटेड आहे. नेम मँगलिंग. ओके, accessing the private methods and the variables from the outside of the class by passing single underscore just before the class name. Then polymorphism. Okay, it occurs when class has the multiple methods with the same name but the different parameter types. Okay, or the different number of parameters. Morphism defines the ability to take the different forms. Polymorphism is Python allows to define the methods in the child class with same and the defined with the parent class. एवढं काय तुम्हाला कॉम्प्लिकेटेड गोष्टींना लक्षात ठेवायची गरज नाही. सिम्पल एक शॉर्टकट सांगतो. ओके, नावामध्येच आहे. पॉली मीन्स मेनी, मॉर्फिझम मीन्स फॉर्म. ओके, म्हणजे आपण असं म्हणू शकतोय की मेथड विथ सेम नेम और आयडेंटिकल नेम, सेम फंक्शन नेम आर युज्ड इन द मेनी क्लासेस. एकच फंक्शन नेम और मेथड नेम सगळ्या क्लासेसमध्ये वापरायचं. ओके, पण एक जरी मेथड और फंक्शन नेम जरी सेम असेल पण त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स किंवा त्याच्यामध्ये जे इंटरनल गोष्टी येतात ना त्या वेगळी असू शकतात. कसं ते पहा. माझ्याकडे क्लास आहे पेट नावाचा. ओके, त्याची मेथड किंवा फंक्शन आहे स्पीक करणं. ओके, पक्ष्यांना आय मीन प्राण्यांना किंवा पाळीव प्राण्यांना बोलता येते, राईट. ओके, त्याची त्यांची एक लँग्वेज आहे, त्यांना बोलता येते. सो डेफ स्पीक सेल्फ पास नावाचा प्लेस होल्डर मी पास करतोय. देन क्लास डॉग पेट. अगेन हा तुमचा बेस क्लास पेट. डिराइव्ड क्लास आहे तुमचा डॉग. ओके ओके, देन अगेन डिराइव्ड क्लास. इको जनरेट होतोय का परत? नाही नाही, ठीक आहे. सो बेस क्लास हा तुमचा डिराइव्ड क्लास आहे. त्यानंतर हा अगेन डिराइव्ड क्लास असेल, कारण डॉगच्या नंतर मी तर पेट पास केले, कॅटच्या नंतर अगेन पेट पास केले. ओके, सो मेथड विल बी रिमेन सेम. स्पीक स्पीक स्पीक. जसे पेट स्पीक करू शकतात तसंच डॉग आणि कॅट पण ना स्पीक करू शकतात, फक्त ना प्रत्येकाची बोलण्याची भाषा वेगळी आहे. सो डेफ स्पीक सेल्फ रिटर्न ऑफ. ओके, क्लास कॅट पेट. डेफ स्पीक सेल्फ रिटर्न मॅव. ओके, इट्स रिलेटेड देन कॅट, इट्स रिलेटेड विथ द डॉग. ओके, डेफ इंट्रोड्यूस. आता प्रत्येक प्राणीना स्वतःला इंट्रोड्यूस करणार आहे. ओके, सो डेफ इंट्रोड्यूस या क्लासमध्ये मी नवीन मेथड क्रिएट केली असं म्हटलं ते चालेल, किंवा नवीन फंक्शन डेफ इंट्रोड्यूस पेट. ओके, प्रिंट आय एम अ पेट अँड आय से जे काय असेल ते, जे काय पेटची ती बोलायची भाषा आहे ते ना तिथं येऊन जाईल. सो डॉग नावाचा इन्स्टन्स केला, डॉग इज इक्वल्स टू डॉग. जर डॉग असेल तर हा इथला इन्स्टन्स कॅरी केला. कॅट फॉर कॅट इज इक्वल्स टू कॅट. आता डॉग आणि इंट्रोड्यूस पेट होता. ओके, इंट्रोड्यूस फर्स्ट डॉग, इंट्रोड्यूस आणि कॅट. सो दोघे एकमेकांना इंट्रोड्यूस करत आहेत. तो इंट्रोड्यूस केल्यानंतर हे असं बोलतात, आय एम अ पेट, जे काय असेल ते, आय एम पेट आय सी. ओके, सो दॅट्स ऑल अबाउट द पॉलिमॉर्फिझम. त्यामध्ये सगळ्यांचे फॉर्म एकच होता. आय मीन सेम मेथड नेम होतं, सेम फंक्शन नेम होतं, बट फॉर मल्टिपल फॉर्म्स. स्पीक होतं, सगळ्यांना बोलता येत होतं, सगळ्यांसाठी बोलणं होतं, बट सगळ्यांची ना भाषा वेगळी होती. ओके, कोणी भुंकत होतं तर कोणी मॅव करत होतं, तर कोणी आपली नॉर्मल भाषा यूज करतो जशी आपण यूज करतो. ओके, बट सगळे बोलतात हे नक्की. ओके, मेथड नेम शुड बी द सेम, बट त्यामध्ये जे काही बाकीच्या गोष्टी आहेत त्या वेगळ्या असू शकतात. क्लिअर? हां, एक्सप्लेनेशन खाली ॲड केले. देन आहे ॲब्स्ट्रॅक्शन. ओके, so basically abstraction in the Python is defined as the process of handling complexity by hiding the unnecessary information from the user. बेस्ट एक्झाम्पल देतो. ओके, काही दिवसांनी किंवा तुमचा अकाउंट पण असेल मे बी किंवा नसेल, लेट इट बी, बट जस्ट फॉर एक्झाम्पल पर्पज. ज्यावेळेस तुम्ही शादी.com, जीवनसाथी.com किंवा जे ना मॅट्रिमोनियल ॲप आहेत त्यावरती ज्यावेळेस अकाउंट काढतात ना, ओके,
तर त्यावेळेस ना ते डेटा तुमचा भरपूर कलेक्ट करतात. ओके, तुमचं एज, तुमचं सेक्स, त्यानंतर तुमचं आधार कार्ड, पॅन कार्ड, जे काय असेल ते तुमच्या सगळ्या गोष्टी, सगळ्या डेटा घेतात पूर्ण. ओके, तुमच्या ना डेट ऑफ बर्थपासून अप टू तुमच्या पॅकेज पेमेंटपर्यंत सगळ्या गोष्टी घेतात, काही सोडत नाहीत, एवढा डेटा तुमच्याकडनं घेतात. बट हा डेटा सगळं त्यांच्या डेटाबेसला ठेवतात. ओके, पण ज्यावेळेस तुमची प्रोफाईल समोरच्या युजरला जाणार आहे, ओके, त्यावेळेस तो 100% डेटा तुमच्याकडनं जेवढा कलेक्ट केला तेवढा दाखवत नाही. ओके, थोडासाच बेसिक डेटा दाखवतात, राईट. सिम्पल घ्या. काय झालं? आम्ही वापरला नाही का अजून. ओके, ट्राय करा आज, उद्या सांग मला. तुम्ही एक्झाम्पल द्या बघू. काय म्हटलं? एक्झाम्पल? तुम्ही एक्झाम्पल द्या, त्यावरच मग आम्ही हे करू. हो, पण सी ट्राय करायचं असेल तर काय अडचण नाही. कार्ड अकाउंट एक आणि बघ, आणि समोरच्या युजरचं तुझे डिटेल्स किती मागते बघ. तुझे डिटेल्स जर सपोज 100 माहिती आहे ना, तर समोरच्याचे तुला फक्त 10-12 डिटेल्स दाखवेल. ओके, सो जेवढं तुझ्या कामाचं तेवढा डेटा दाखवते, उगा अननेसेसरी स्टफ दाखवत नाही. आणखी दुसरं एक्झाम्पल, सपोज तू ना ज्यावेळेस याला अप्लाय करतोय, कोणत्या एक्झामला अप्लाय करतोय किंवा कोणतं कॉम्पिटेटिव्ह एक्झाम असेल, काही असेल. ओके, ते तुझ्याकडनं 5-7 पेजेसचा फॉर्म भरून घेतात. ओके, फॉर्म भरा, डॉक्युमेंट अटॅच करा, हे करा, ते करा, हे करा, त्या करा. ओके, फायनली ज्यावेळेस तुला हॉल तिकीट येते किंवा ॲडमिट कार्ड येते, त्यावरती काय येते? सेंटर, तुझा रोल नंबर, तुझी फोटो, सिग्नेचर, दॅट्स इट. बरोबर, पूर्ण डेटा दाखवायची गरजच नाही. बरोबर, अननेसेसरी डेटा हाईड करतात. सो फर्स्ट विल बी द बेस्ट एक्झाम्पल, सेकंड फक्त मी समजण्यासाठी दिलं. बट इंटरव्ह्यूवरनं वगैरे विचारलं तर फर्स्ट एक्झाम्पल द्या, दॅट विल बी मोर प्रोफेशनल. ओके, जर तुमचा shaadi.com इंटरव्ह्यू असेल तर फर्स्ट एक्झाम्पल द्या. दे विल गेट इम्प्रेस. याला सगळंच माहिती आहे अगोदर, येणे अगोदर. दे कॅन अंडरस्टँड लाईक तो आपलाच कस्टमर आहे. लेट इट बी ॲब्स्ट्रॅक्शन. ओके, so abstraction in Python is defined as a process of handling the complexity by hiding unnecessary information from the user. ओके, युजरपासून अननेसेसरी इन्फॉर्मेशन हाईड करायची किंवा ते स्टफना लपवून ठेवायचं. सो पहा, यामध्ये काय, फ्रॉम ABC, यामध्ये डिटेल्स भरपूर आहेत बरं का. मी जे सांगतोय एक 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 मध्ये जे असं बोलता जरी मी वर्ड्स किंवा लाईन किंवा डेफिनेशन सांगितल्यात ना, तरी त्या इम्पॉर्टंट आहेत. सो डोंट स्किप इट. रेकॉर्डिंगमध्ये सापडल्या तर लिहून घ्या. ॲब्स्ट्रॅक्शनमध्ये पण भरपूर गोष्टी मी वाचून दाखवतो किंवा सांगतोय ज्या मला आठवतात त्या. ओके, सो वाटल्यास तर रेकॉर्डिंगमध्ये नंतर फिगर आउट करून घ्या. ॲब्स्ट्रॅक्शन, पायथन डज नॉट सपोर्ट 100% oops in abstraction. We need to import external library in abstraction. Okay, module call as ABC. Okay, इथं तुम्हाला पाहायला मिळते ABC, which is nothing but the abstract base class. By default, Python does not support abstract class. Without importing, we can't use abstract class. ओके, ॲब्स्ट्रॅक्ट क्लासला इम्पोर्ट न करता आपल्याला ॲब्स्ट्रॅक्ट मेथड किंवा ॲब्स्ट्रॅक्शन यूज करता येत नाही. ॲब्स्ट्रॅक्ट क्लास इज अ ब्ल्यू प्रिंट ऑफ युअर प्रोजेक्ट. तुमच्या प्रोजेक्टची ब्ल्यू प्रिंट असेल. ॲब्स्ट्रॅक्ट क्लास इज ॲक्ट्स ॲज अ ब्ल्यू प्रिंट फॉर अदर क्लासेस ऑल्सो. ओके, ॲब्स्ट्रॅक्ट क्लास कंटेन्स one or more abstract method. @abstract method ओके, जे आपलं असतं ना @ ते सिम्बॉल यूज केलं जाते, त्याला डेकोरेटर यूज टू म्हणतात. डिफाईन द ॲब्स्ट्रॅक्ट मेथड, हे वालं ॲब्स्ट्रॅक्ट मेथड डिफाईन करण्यासाठी ते यूज करतात. एव्हरी मेथड डिफाईन ॲज ॲब्स्ट्रॅक्ट मेथड इन ॲब्स्ट्रॅक्ट क्लास. ॲब्स्ट्रॅक्ट क्लासमध्ये जी का प्रत्येक मेथड यूज केली जाते डिफाईन करण्यासाठी, ती प्रत्येक मेथड ॲब्स्ट्रॅक्ट क्लासेस म्हणून डिफाईन केली असते. इथं पहा. देन इट इज मॅन्डेटरी टू यूज इनहेरिटेड क्लास ॲब्स्ट्रॅक्ट क्लास ओनली यूज्ड फॉर द डिक्लॅरेशन पर्पज. ओके, हा महत्त्वाचा पॉईंट आहे की ॲब्स्ट्रॅक्शन क्लास हे फक्त ना डिक्लॅरेशन पर्पजला यूज करतात, इम्प्लिमेंटेशन पर्पजला नाही. ओके, म्हणजे सिम्पल, डेटा पूर्ण कलेक्ट करायचा पण दाखवायचं नाही. तसंच हे फक्त ना डिक्लेअर करायला वापरायचं, पण इम्प्लिमेंट 0, इम्प्लिमेंटेशन काहीच नाही याचं. कलेक्ट 100 करा, दाखवा 0 किंवा दाखवू काहीच नका. सेम थिंग, डिक्लेअर भरपूर करा, बट इम्प्लिमेंटेशन ज्यावेळेस वेळ येईल त्यावेळेस 0 दाखवा किंवा दाखवूच नका त्या गोष्टी. ओके, यू कॅन नॉट क्रिएट ऑब्जेक्ट ऑफ ॲब्स्ट्रॅक्ट क्लास. तुम्ही ॲब्स्ट्रॅक्ट क्लासचा ना ऑब्जेक्ट वगैरे बनवू शकत नाही. हे सगळे डिटेल्स ॲब्स्ट्रॅक्शनमध्ये जर इंटरव्ह्यूनं विचारलं तर माहिती असू द्या. रेकॉर्डिंगमध्ये आहेत, रेकॉर्ड झाले, सो डोंट वरी. आता डायरेक्ट कोड कधी किंवा एक्झाम्पलकडे येतो. सो पहा, फ्रॉम ABC इम्पोर्ट ABC, सगळ्या गोष्टी मी ज्या सांगितल्या त्या इथंच आहेत. फ्रॉम ABC इम्पोर्ट ABC ॲब्स्ट्रॅक्ट मेथड, क्लास प्रोजेक्ट ब्ल्यू प्रिंट. ओके, आणि हे तर आता जस्ट मी सांगितलं की ॲब्स्ट्रॅक्ट क्लास इज अ ब्ल्यू प्रिंट ऑफ युअर प्रोजेक्ट. जो काय ॲब्स्ट्रॅक्ट क्लास असेल हा तुमच्या प्रोजेक्टची ब्ल्यू प्रिंट आहे. ओके, मी त्या क्लासचं नावच दिलं आहे प्रोजेक्ट ब्ल्यू प्रिंट, सो दॅट इज समथिंग डिफरंट. ओके,
So let it be, but you should have to clear abstract class is a blueprint of your project and abstract class is acts as a blueprint for other classes. हा दुसऱ्या क्लासेससाठी पण ना ब्ल्यूप्रिंट म्हणून काम करतोय. हा एक क्लास हा अदर क्लासला ब्ल्यूप्रिंट म्हणून काम करतोय. सो दॅट्स वाय प्रोजेक्ट ब्ल्यूप्रिंट इथं मी परत कॉल केले. ओके, सो पहा मेथड कॉल केली @abstract मेथड डेफ registration self keyword, then abstract method login, then process, then document, then save details etc etc. ओके, पहा इथं मी काय काय घेतले, abstract method यूज केली, रजिस्ट्रेशन हे केलं, लॉग इन केला, प्रोसेस डॉक्युमेंट या सगळ्या स्टेप्स फॉलो केल्या. ओके, त्यानंतर पहा दुसरं मी हे घेतलं, दुसरा क्लास क्रिएट केला, त्यामध्ये डेफ रजिस्ट्रेशन, देन अगेन डेफ लॉग इन. इथं ॲबस्ट्रॅक्ट मेथड यूज नाही केलं पहा, कारण ऑलरेडी प्रोजेक्ट ब्ल्यूप्रिंट मी इथं कॉल केला आहे, जो अगोदर होता ते इथं ऑलरेडी ॲबस्ट्रॅक्ट मेथड वगैरे डिफाईन केलं आहे. सो आय एम जस्ट डिफाइनिंग हिअर डेफ रजिस्ट्रेशन सेल्फ, डेफ लॉग इन, डेफ प्रोसेस डॉक्युमेंट, डेफ सेव्ह डिटेल्स एक्सेट्रा एक्सेट्रा. इथं काय केलं, ऑब्जेक्ट इन्स्टन्स क्रिएट केला इज इक्वल्स टू प्रोजेक्ट फंक्शन जे काय आहे तिथं मी कॉल करतो आहे. सो ऑब्जेक्ट इन्स्टन्स डॉट मेथड सेम. ओके, सो फायनली रिझल्ट विल बी लाईक दिस. ओके, आता पहा आपण याला डेटा किती काय पास केला होता. ॲबस्ट्रॅक्ट मेथड, प्रोसेस डॉक्युमेंट, हे ते भरपूर पास केलं, पण त्यानं फक्त ना रिटर्नमध्ये काय केलं, जो काय दुसरा नवीन क्लास आहे ना तो फक्त त्याने प्रिंट करून दाखवला. रजिस्ट्रेशन API, लॉग इन API, प्रोसेस डॉक्युमेंट API, सेव्ह डिटेल्स API. त्याने कुठेच मेन्शन केलं नाही ॲबस्ट्रॅक्ट मेथडमध्ये प्रोसेस डॉक्युमेंट, लॉग इन असं काहीच मेन्शन केलं नाही. त्याला फक्त जे दाखवायचं त्यानं दाखवलं, बाकी सगळा डेटा हाईड केला. क्लिअर? ओके. सो हे होतं ॲबस्ट्रॅक्शनबद्दल. खाली एक्सप्लेनेशन आहे, वाचू शकता. क्रिएटिंग इन्स्टन्स ऑब्जेक्ट जे काय आहे त्याचं आहे. ओके, खाली एक कोड आहे मी लिहिला, हा बोनस आहे. हा तुम्ही केला तरी चालेल, नाही केला तरी चालेल. एक फक्त एक्झाम्पल तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरतात, रजिस्ट्रेशन करतात, त्यास कसं परफॉर्म करते यासाठी आहे. हा पूर्ण कोड आहे, मी फक्त रन करून दाखवतो. हां, माहिती असेल तुम्हाला. युजर नेम काय आहे ते इन्सर्ट करा. सो दाखवतो रजिस्ट्रेशन वगैरे कसं चालतं आहे. हा कोड शेअर करतो तुमच्यासोबत. सो सपोज युजर नेम आहे माझं HANMANT समथिंग. ओके, एंटर. पासवर्ड. ओके, आता पासवर्डला माझं कॅप्चं बटन काम करत नाही. सो व्हॉट आय विल डू, पासवर्ड काही पण ठेवला तरी चालते, कॅप्चं बटन काम करत नाही. सो इथलं एखादा मी कॅपिटल घेतो. मला वाटते ना आता माझा लॅपटॉप खराब होणार आहे. कधी कॅप्स काम करत नाही ते तर करतच नाही. आता वाय पण काम करत नव्हतं, आता कॅप्स पण बंद झाला. ठीक आहे, पायथन. ओके, आता मी फक्त पायथन टाकलं तर पहा काय म्हणतं आहे, इनव्हॅलिड पासवर्ड, प्लीज यूज ॲट लिस्ट 1 अप्पर केस लेटर, 1 लोअर केस लेटर, 1 डिजिट अँड द मिनिमम लेंथ शुड बी द 8. ओके, सो तुम्हाला अशी नोटिफिकेशन किंवा येत असतील जर कुठं अकाउंट काढत असाल तर. आले होते ना? येस. सो ओके, मी युजर नेम आणि पासवर्ड टाकला. सो ठीक आहे, म्हणतं की युजर हनुमंत रजिस्टर्ड सक्सेसफुली, तुमचं रजिस्ट्रेशन झालं. ओके, आता डॉक्युमेंट अपलोड करा. तर कोणतं डॉक्युमेंट अपलोड करता, सपोज मी माझा आधार कार्ड अपलोड करतो आहे. सो इट विल बी आधार. ओके, सो आधार कार्ड मी अपलोड केलं. ओके, पुढे जस्ट मोमेंट. ते काय म्हणते, टाईप येस टू सेव्ह डिटेल्स. तुमचे जर डिटेल्स सेव्ह करायचे असतील तर येस म्हणून टाईप करा. ओके, वाय माझ्याकडे टाईप होत नाही ना, जस्ट मोमेंट मी चार्ज लावतो आणि येस टाईप करतो. Okay, fine. So I need to pass yes. Okay, what I will do just do the copy paste. Details सेव्ह करण्यासाठी येस पास केलं. ठीक आहे. ओके, थँक्यू फॉर द इन्फॉर्मेशन, युअर डिटेल्स हॅव बीन सेव्ड सक्सेसफुली. ठीक आहे. सो हे असं काम करते, म्हणजे हेच एक्झॅक्ट कोड नाही बट लॉजिक थोडंसं असं काम करते. येस सर. ओके, आणि हे सगळं झाल्यानंतर तुमच्या स्क्रीनला फक्त काय दिसतो, लास्टला मेसेज एवढा दिसेल. ओके,
बाकीचा डेटा तो काय दाखवतोय का, डी बीला सेव्ह करतोय. ओके, हा डेटा सगळा तुमचा डी बीला जाणार, तो फक्त स्क्रीनवरती एवढं दाखवणार जे तुमच्या कामाचं आहे. ओके येस सर. फाईन. सो दॅट्स ऑल फॉर टुडे. इथं तुमचं ना उप्स संपत आहे. क्वेश्चन्स? सर एकदा शनिवारी फक्त उपचं एकदा रिव्हिजन घ्या फक्त. मी का तुम्ही? एखाद्या शनिवारी तुम्ही घ्या. मी तुम्ही तर म्हणजे तुमच्या एंड रिव्हिजन घ्यायला पाहिजे. एकेकाने एक एक हा, मग तुम्ही आम्हाला विचारा पण एक दिवस उप्स साठी परत एक द्या म्हणून. Okay. बाकी पायथन मध्ये एवढा काही म्हणजे हे नव्हतं. बट उप्स थोडं ठीक तरी आहे, आपण यात- रिव्हिजन घेऊ, डोंट वरी. हा. ते सोडून बाकी काय डाऊट किंवा काय क्वेश्चन्स? नाही, मग आता क्वेश्चन सगळे ज्या वेळेस याचं सगळं व्यवस्थित होईल ना, प्रियंका यात मला काय वाटतंय जे बेसिक होतं ना तेच इम्पॉर्टंट आहे जरा जास्त उप्स मध्ये. ओके, प्रियंका एनी क्वेश्चन्स? सर ते युजरचं म्हणजे युजर कडनं इनपुट कसं घ्यायचं ते सांगा ना एकदा. हे म्हणजे त्यासाठी काय code लिहायचं? लास्ट ना, लास्ट हे ऑप्शनल आहे, हे एक्स्ट्रा मी दिलेलं आहे. हे नाही तुमच्या सिलेबसमध्ये आहे. एक मिनिट स्टार्ट करतो. ठीक आहे, ओके ठीक आहे. हे ABC वगैरे इम्पोर्ट केलं, देन क्लास युजर नावाचा क्रिएट केला, त्यामध्ये रजिस्ट्रेशन लॉग इन वगैरे गोष्टी, त्यानंतर रजिस्ट्रेशन API वगैरे अशा गोष्टी यूज केल्या. दुसरा हा सेकंड क्लास आहे ज्यामध्ये युजर नेम आणि पासवर्ड क्रिएट करण्यासाठी आणि तो व्हॅलिडेट करण्यासाठी रेगिक्स वापरलं. ओके, ज्यामध्ये सांगितलं की अट दिली काहीतरी की असं असं स्ट्रक्चर किंवा असं असा पॅटर्न करत असेल तरच अलाव करा. ओके, अदरवाईज म्हणा इनव्हॅलिड युजर नेम आहे, प्लीज ओनली यूज नंबर अँड अंडरस्कोर. ओके, इफ एल्स वापरले. ब्रेक पायथनमध्ये जे काय शिकले ते. देन पासवर्डसाठी तर सांगितलं की हा स्टँडर्ड फॉर्मॅट असला पाहिजे, यापैकी काही ना काही असलं पाहिजे. नसेल त्यात तसा पॅटर्न फॅम होत नसेल किंवा तसे जर येत नसेल स्ट्रक्चर तर हे प्रिंट करा तिथं. ओके, आणि इनपुट पाहिजे तर एंटर द पासवर्ड म्हणून. ठीक आहे, त्यानंतर एंटर ज्यावेळेस माय युजर त्यावेळेस म्हटलं पाहिजे की तुमचे डिटेल्स आहे आणि त्या युजरचं नाव घ्या, ते सक्सेसफुली डिटेल्स सेव्ह झाले म्हणून. देन लॉग इन नंतर डॉक्युमेंट वगैरे कोणते अपलोड करायचे, डॉक्युमेंट अपलोड करायचे असतील तर त्याचं लाईक त्या डॉक्युमेंटचं नाव पास करा, येस म्हणून टाईप करा. ओके, आणि ते झाल्यानंतर ज्यावेळेस एंटर मारेन युजर त्यावेळेस फक्त सांगा की तुमचे डिटेल्स आहे ते सक्सेसफुली डिटेल्स सेव्ह झाले. कोणी विचारत नाही एवढ्या डिटेलमध्ये, पण तुम्हाला माहिती असं म्हणून सांगितलं. काय विचारतात तर याच्यावरचं विचारतील. ओके, याच्या खाली ते कधीच येणार नाही. ठीक आहे, क्लिअर? येस सर. सर. Fine, so we'll stop here now.